धुळे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सकाळी 9:05 मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरवही करण्यात आला। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री रावल यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन तसेच धुळे जिल्हा कारागृहाच्या प्रशासकीय इमारती व प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांनी कारागृहातील कैद्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाईचे वाटप केले। याशिवाय दिवसभर विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडले। दरम्यान उमेद अभियानातील कथित गैरव्यवहारावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडल्याने मोठा अनर्थ टळला। त्यानंतर पालकमंत्र्यांनी जेल रोडवर जाऊन आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या तक्रारी ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाणे, मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सभापती लताबाई पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आगामी काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सर्व शेती हिरवगार होईल असा मला ठाम विश्वास आहे। प्रस्तावित नवीन बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। त्यासाठी रेल्वेचं रूट टाकण्यात येत आहे। तसेच मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी धुळे तालुक्यातील पूर्वेपाडा ते बाळापूरपर्यंतचे 9 गावांमध्ये 118 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे। पांजरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्प 100% भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। त्यासाठी साक्री तालुक्यातील 10 गावांमध्ये 198 हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव कार्यान्वित झालेला आहे। काळात लोहमार्गाचं जाळं या जिल्ह्यात होणार आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा औद्योगिक क्षेत्र विकासात आपला हा जिल्हा पुढे राहणार आहे। प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना 2029 पर्यंत आपल्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आहे। त्यात आपल्या जिल्ह्याचा वाटा राहावा आणि मोठा राहावा म्हणून जिल्ह्याचे बलस्थाने आणि क्षमता यांचा अभ्यास करून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे।